निश्चेतन चेतन याविषयी दादांचं विवेचन अतिशय अद्भुत आहे आणि हे नवीन संकल्पना अवतरली आहे दादांच्या विज्ञानामुळे. बघूया निश्चेतन चेतन विषयी परमपूज्य श्री दादा भगवान काय म्हणतात. जग ज्याला चेतन म्हणते आम्ही त्याला निश्चेतन चेतन म्हणतो, कारण दिसतंय ते चेतनसारखं, लक्षणं चेतनचे आहे, परंतु एक गुणसुद्धा चेतनाचा नाही. त्याला चेतन कसं म्हणायचं. उदाहरणार्थ पितळेला जर सोन्याचा मुलामा दिला तर ते सोन्यासारखं दिसेल, सोन्याची सारी लक्षणं दिसतील, पण ते जर सोनाराकडे घेऊन गेलात तर मग कळणार सोनं ते नाही आणि पितळ आहे, सोन्याचे गुणधर्मच नाही. सोन्यासारखं चमकते, लक्षणं दिसतात, पण गुणधर्म नसल्यामुळे त्याला चेतन कसं म्हणायचं. तर आम्ही दादा भगवान म्हणतात त्याला निश्चेतन चेतन म्हणतो. हा जो देह आहे हे तर मिश्र चेतन आहे, निश्चेतन चेतन आहे. आपण शुद्ध चेतन आहोत. पूर्वी प्रतिष्ठा केली तो प्रतिष्ठित आत्मा, तेच प्रतिष्ठित चेतन म्हणजे मिश्र चेतन. एकतर चेतन चांगलं किंवा मग अचेतन चांगलं, परंतु हे अर्धचेतन अजिबात नाही, कारण त्यामध्ये सर्व चेतनची लक्षणे असतात. मिश्र चेतन मोक्षास तर जाऊ देणार नाही, परंतु आज जे सुख असतं त्याचासुद्धा विरोध करतं. मुक्त मनानं बसता येईल अशी सुरक्षित बाजू राखून ठेवावी. मन जर आरडाओरड करू लागले, भजी खावयाची आहे तर त्याला ते खावयास घातली पाहिजे, मग ते मुक्तपणानं बसू देते. परंतु मिश्र चेतन बसू देत नाही. सत्संगामध्ये सुद्धा मन सारखं बारीक बारीक टोचत असते.